हाय फ्रेंड्स, तर आज बघा मस्त शेवला आणलीत मार्केटमधनं. आज भेटली मला आणि सोमवार पण आहे, तर बरं चला काहीतरी व्हेज बनवू. तर कशी बनवायची काय मी तुम्हाला आता सांगते आणि पूर्ण एक डिटेल व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे. लास्ट इयर पण मी बनवलेली कशी क्लिनिंग अँड ऑल. तर आता मी चला ना कट करून घेते आणि आपण नंतर मग शेवल्यांची भाजी बनवू. ही बघा मस्त कट करून झाली आणि क्वांटिटी एकदम कमी बनली आता कट केल्यानंतर, कारण की कवर वगैरे काढायला लागतं ना त्याचं. मग आता बघा ही आपली कटिंग करून झाली. आता यांना एकदम उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिट टाकते. एकदम गरम पाण्यात 2 मिनिट टाका. त्यांना फक्त वॉश करायचे आहेत गरम पाण्यात. तर चला मी यांना धुवून घेते. ती बघा मस्त बॉईल झाली. आता मी यांना पाण्यातनं काढते ना डायरेक्ट गरम तव्यावर टाकते आणि यांना आता आपण भाजून घेऊ. तर भेंडी भाजतो जशी भाजायची. चला मी आता यांना सगळ्यांना भाजून घेते. बघा भाजून झाली. तर चला आता पुढं काय करायचं ते आपण भाजी बनवायची आहे. तर आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर सगळं कापून वगैरे घेऊ चला आणि कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला सांगते कसं कसं काय काय लागेल ते. आणि बघा मस्त भाजून झाली, सुकली पण भाजी. तर चला आपण आता पुढची प्रोसिजर करू. भाजी बघा मस्त भुजून झाली. तर आता नेक्स्ट स्टेप आपली बघूया काय आहे. कुकरमध्ये तेल घेतलं आहे, तर त्याच्यात टाकते 2 मोठे कांदे. मस्त आहे ना ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवू आपण. मोठे कांदे घेतले 2. अख्खे गरम मसाले टाकते. मस्त त्याला शिजवूया आता आपण. कांदा बघा मस्त शिजला. आता मोठा टोमॅटो 1 आणि अद्रक लसूण टाकते आणि याला पण मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊ. बघा आता मसाला ॲड करते. मसाला घेतला आहे हल्दी, गरम मसाला आणि काश्मीरी मिरची आणि हा आपला आगरी कोळी मसाला. तर चला सगळं ॲड करूया आणि परत त्याला आपण जरा शिजवू. नंतर याच्यानं आपण आपली जी भाजलेली शेवला आहे ती आपण ॲड करू. मसाल्याला थोडं शिजवू आपण तेलात. आणि शेवलांसोबत आपल्याला काकरा पण भेटतात. तर मी ती काकरा पण कट केली, ती पण टाकते आता. आणि हे काकरा ही अशी भेटतात, त्यांना कट करायची छोटी छोटी आणि आता ही आपण भाजीत टाकू. मग भाजीला आपल्या खाज नाही येत. तरी बघा काकरा टाकते छोटी छोटी कट केली आणि आता शेवला पण टाकते. ही बघा शेवला पण टाकली. त्याला 2 मिनिट जरा मसाल्यात शिजवू आपण. नंतर मग आपण चिंचेचं पाणी टाकू याच्यात. 2 मिनिट शिजवते मसाले आणि हाय फ्लेमवर शिजवा. मस्त बघा भाजी शिजली. आता चिंचेचं पाणी टाकते. मस्त घालून घेतलं आहे. याला त्याचा कचकच लागतो. तर मीठ ॲड करते. काला खोबरा टाकते, भाजलेला खोबरा. आणि सेम मटणासारखीच बनवायची आहे, फक्त चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे. नाही तर एकदम मटणासारखीच आगरी स्टाईल मटणाची तीच प्रोसिजर आहे. मस्त खोबरा पण टाकला. आता थोडंसं पाणी टाकू आणि 4-5 शिट्या घेऊ मस्त. बघा थोडंसं पाणी टाकलं, नाही तर पाणी नसलं तर सिटी नाही येणार, म्हणून पाणी टाकलं मी थोडं. आणि आता 4 शिट्या घेते. तरी बघा भाजी मस्त आपली मटणासारखी एकदम वजरीसारखा वास येते.
तशीच बनवून तयार आहे. आणि चला आता मी जाते माझ्या सगळ्या सासवांना घेऊन भाजी. तर तुम्ही पण ट्राय करा आणि अशी शेवलांची भाजी बनवा. खूप पौष्टिक असते, खूप हेल्दी असते आणि पावसाळ्यातच भेटते, वर्षातून एकदाच भेटते खायला. सो चला बाय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा.